नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान आणि स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, चालू घडामोडीचा आपण डेलीचा हा सराव प्रश्न जे आहे संभाव्य प्रश्न सिरीज नावाचे आपण 9वा भाग बघत आहोत. बघा, पहिला प्रश्न काय आहे, सतलज नदीत कोणते दुर्मिळ खनिज सापडले. नुकतेच काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी सतलज नदी जी आहे या सतलज नदीवर एक दुर्मिळ खनिज सापडलं आहे. चलो प्रथम, तर या खनिजाचं नाव काय, कोणतं खनिज आहे. पहिला पर्याय काय आहे, टायटॅनियम. दुसरा काय, टँटलम. तिसरं स्कॅन्डियम आणि चौथा आहे लिथियम. तुम्हाला माहिती आहे लिथियमचे नुकतेच साठे सापडलेले आहेत, बरोबर. ते कुठं, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये लिथियमचे साठे सापडलेले आहेत. पण इथं काय विचारलंय, सतलज नदीच्या काठी सतलज नदीमध्ये कोणतं खनिज सापडलं आहे. तर याचं योग्य उत्तर काय, टँटलियम हे दुर्मिळ असणारं खनिज तिथे सापडलं. यालाच काय म्हटलं जातं, ते पांढरं सोनं म्हणून सुद्धा या टँटलियम खनिजाला ओळखलं जातं. टँटलम हा एक दुर्मिळ काय धातू आहे, धातूचा घटक आहे. आणि मित्रांनो, हा कसा आहे, गंज प्रतिरोधक असणारा धातूपैकी एक आहे, लक्षात असू द्या. मग तुम्हाला खालीलपैकी समजा अबक पर्याय जर टाकले राज्यसेवेला किंवा कंबाईनला की नुकतंच खालीलपैकी म्हणजे सॉरी असं टाकतील प्रश्न वन लाईनर जर विचारला तर नुकतंच काय, सतलज नदीमध्ये कोणते खनिज सापडलेले आहे. किंवा जर समजा त्यांनी एक अ ब क पर्यायामध्ये 1-2 समजा पर्यायामध्ये ऑप्शन मध्ये जर प्रश्न विचारायचा ठरवला तर काय टाकतील, नुकतेच सतलजच्या विजरावी BS वगैरे वापरतील की या नदीमध्ये टँटलियम नावाचा खनिज सापडलेला आहे. किंवा सतलज नदीमध्ये दुसरं टाकतील लिथियम नावाचा खनिज सापडलेला आहे. चूक, तिथं टँटलियम सापडलाय. दुसरा टाकतील टँटलियम हा गंज प्रतिरोधक धातूपैकी एक आहे. बरोबर, अगदी बरोबर. एखादा खालचा पर्याय टाकतील की त्याचा अनुक्रमांक 73च्या ऐवजी 74, 75 किंवा 111 वगैरे काही करतील. तर लक्षात असू द्या, टँटलियम या धातूचा काय रे, अनुक्रमांक 73 आहे. तसंच हा धातू काय गंज प्रतिरोधक असणारा आहे. समजलं, ही त्याची झाली महत्वाची वैशिष्ट्ये. आणि त्याला दुसरं काय म्हटलं जातं, पांढरे सोने या नावाने त्याला ओळखलं जातं. आता पुढचं काय बघा, पुढचा क्वेश्चन काय रे, खालीलपैकी कोणत्या राज्याने कोणत्या घोल ही माशाची प्रजाती, या प्रजातीला राज्याचा मासा म्हणून घोषित केलेला आहे. पहिला ऑप्शन आहे तमिळनाडू, दुसरा आहे गुजरात, तिसरा आहे महाराष्ट्र, चौथा आहे पश्चिम बंगाल. महाराष्ट्रानं केलंय का, नाही. पर्याय क्रमांक 3 कॅन्सल. किती गोष्ट माहिती. मग काय रे योग्य पर्याय, योग्य पर्यायाचं गुजरात. गुजरात या राज्य सरकारनं काय केलंय, घोल या माशाच्या प्रजातीला त्या राज्याचा, गुजरात या राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे. आणि याला दुसरं नाव काय म्हटलं जातं, ब्लॅक स्पॉटेड क्रोकर नावाने सुद्धा याला ओळखलं जातं, या माशालाच. मग गुजरात राज्य सरकारनं काय केलंय, या गुजरातच्या अहमदाबाद या ठिकाणी ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया 2023 ची ही परिषद आयोजित केली होती. आणि या परिषदेदरम्यानच गुजरात राज्य सरकारनं काय केलं, या घोल प्रजातीलाच राज्य मासा म्हणून घोषित केलेलं आहे. आणि या माशालाच काय म्हटलं जातं, ब्लॅक स्पॉटेड क्रोकर या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं. पुढचा काय प्रश्न बाबांनो बघा, हा प्रश्न घ्यायच्या अगोदर तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपली टेस्ट सिरीज आहे आणि सध्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त या आपल्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 75 रुपयाला आपली सर्व कोर्सेस उपलब्ध आहेत. ऍप डाउनलोड करा. ऍपची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. आणि या व्हिडिओची लिंक सुद्धा काय करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब पण करा. पुढचं काय बघा, कोणते केंद्रीय मंत्रालय, काय म्हणते, कोणते केंद्रीय मंत्रालय राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार प्रदान करतं किंवा प्रदान करते. म्हणजेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कोणता, तर राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार देतो, देण्यात येतो. काय रे याचा पर्याय, कृषी मंत्रालय. दुसरा आहे मत्स्यपालन व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मंत्रालय. तिसरा आहे MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम असणारा मंत्रालय जे आहे. आणि चौथा आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. कळलं उत्तर काय त्याचं, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन जे मंत्रालय, या मंत्रालया अंतर्गत काय केला जातो, राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार देण्यात येत असतो. आता हा जे पुरस्कार आहे मित्रांनो पाहिलं, राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार पुरस्कृत कोण आहे, केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय. या मंत्रालया अंतर्गत
प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. पण उद्दिष्ट काय याचं बघा, की स्थानिक जनावरांच्या संगोपनात गुंतलेल्या शेतकरी असतील किंवा कृत्रिम रेतन तंत्रज्ञ असतील, सहकारी संस्था असतील, दुग्ध उत्पादक कंपन्या असतील, या क्षेत्रात योगदान देणाऱ्या अशा दुग्ध उत्पादक संस्था यासारख्या व्यक्तींना ओळखून आणि त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने काय केलेलं आहे, राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्काराची सुरुवात केलेली आहे किंवा घोषणा केलेली आहे. आता देशी गाईच्या संवर्धनासाठी बरोबर किंवा त्यांचं संवर्धन संगोपन करण्यासाठी या उद्देशाने 2014 मध्ये कोणतं एक मिशन सुरू केलं, तर राष्ट्रीय गोकुळ मिशन सुरू केलं. राष्ट्रीय गोकुळ मिशन सुरू केलेलं आहे. मग काय बघायचं माहिती बाबांनो, हा जी पुरस्कार आहे तो 3 श्रेणीमध्ये पुरस्कार दिला जातो. किती रे? 3 श्रेणीमध्ये हा पुरस्कार देण्यात येत आहे. मग याच्यामध्ये सुद्धा काय की प्रत्येक श्रेणीमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 विजेते असतात. मग पहिली श्रेणी कोणती? देशी गाई व म्हशींचे संगोपन करणारे सर्वोत्तम दुग्ध उत्पादक शेतकरी. याच्यामध्ये 3 श्रेणी काय आहेत, 3 श्रेणी बघूया. पहिला कशासाठी रे? देशी गाई, देशी गाई किंवा म्हशींचे संगोपन करणारे सर्वोत्तम दुग्ध उत्पादक शेतकरी. बरोबर. आता याच्यामध्ये पुन्हा काय असतं म्हणजे ते काय करतात, पहिला, द्वितीय आणि तृतीय. आता याच्यामध्ये पहिला जे आहे, पहिला विजेता, दुसरा आणि तिसरा विजेता. पहिला विजेत्यासाठी किती रक्कम? 5 लाख रुपये. द्वितीयासाठी किती रे? 3 लाख रुपये. आणि तृतीयासाठी 2 लाख रुपये. तिथं काय म्हणलं आपण, हा देशी गाईच्या म्हशींचे संगोपन करणारे दुग्ध उत्पादक शेतकरी. दुसरा काय आहे, सर्वोत्कृष्ट दुग्ध सहकारी संस्था व दुग्ध उत्पादक कंपनी असेल, डेअरी असेल, फार्म प्रोड्युसर म्हणजे जे काय दुग्ध सहकारी संस्था आहेत यांच्या संदर्भात दुसरा पुरस्कार आहे. आणि तिसरा आहे सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञान, यासाठी सुद्धा पुरस्कार दिला जातो. यामध्ये पहिल्या विजेत्याला असतात 5 लाख, दुसऱ्याला 3 लाख आणि तिसऱ्याला 2 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नंतर पुढचा क्वेश्चन काय रे? सूर्यकिरण हा संयुक्त लष्करी सराव. काय विचारलंय? सूर्यकिरण हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो किंवा देशासोबत आयोजित केला जातो? पहिलाच पर्याय बरोबर आहे, नेपाळ. नेपाळ या देशासोबत भारत काय करतो? सूर्यकिरण युद्ध सराव आयोजित करत असतो. मित्रांनो 2023 जी आहे, 2023चा हा युद्ध सराव झाला, तो युद्ध सराव कोणत्या देशामध्ये पार पडला? तर भारतामध्ये उत्तराखंड या राज्यामध्ये हा युद्ध सराव पार पडलेला आहे. बरं, युद्ध सरावाचा प्रकार काय रे? जर कधी कधी विचारलं तर हा हवाई दल आहे, नौदल आहे का लष्करी? तो लष्करी युद्ध सराव आहे. पुढचा क्वेश्चन काय बघा, कोणत्या देशाला 2024 सालासाठी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्ष म्हणून घोषित केलेलं आहे? आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाला घोषित केलंय? भारताला काय केलेलं आहे? 2024 या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचा अध्यक्ष म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय साखर संघटना आहे, या साखर संघटनेचं मुख्यालय कुठे रे बाबांनो? लंडन येथे मुख्यालय. कुठे? लंडन येथे मुख्यालय आहे. आणि या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या 63व्या जी काही परिषद झाली किंवा बैठक झाली, या 63व्या बैठकीमध्ये 2024 या वर्षासाठी भारताला या संघटनेचं अध्यक्षपद घोषित केलेलं आहे. मित्रांनो, भारत हा जगात सर्वाधिक साखर म्हणजे उत्पादक असणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश, उत्पादक असणारा. बरोबर. आणि खायच्या मध्ये तर आपला 1 नंबरलाच आहे, ते सांगायची गरज नाही आपल्याला. चला आता पुढचं काय बघा, देशातील पहिले स्लॉथ बेअर रेस्क्यू सेंटर कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात रे? कर्नाटक या राज्यामध्ये देशातील पहिले स्लॉथ बेअर रेस्क्यू सेंटर आहे. आता मित्रांनो, कर्नाटक या राज्यामध्ये 2000 मध्ये सुरू करण्यात आलेल्या
बॅनरघट्टा नॅशनल पार्क जी आहे येथे स्लॉथ बेअर रेस्क्यू सेंटर सुरू केलेलं होतं आणि ते जागतिक स्तरावर असणारं दुसऱ्या क्रमांकाचं स्लॉथ बेअर रेस्क्यू सेंटर म्हणून त्याला सुद्धा ओळखलं जातं. जागतिक स्तरावर कितव्या? दुसऱ्या क्रमांकाचं आहे. आणि मित्रांनो स्लॉथ बेअर रिहॅबिलिटेशन सेंटर हे नाचणाऱ्या काय अस्वलांच्या पालकाकडून सोडवलेल्या स्लॉथ अस्वलांचे हे पहिलेच कार्यरत असणारं केंद्र आहे. कशा संदर्भात? तर हे अस्वलांच्या जे काही पाळलेले अस्वल असतात त्यांनी जे सोडलं जातं अशा अस्वलांना काय करायचं, कारण बरेचसे तुम्ही बघता ना खेळ करणारे वगैरे जे असतात ते अस्वल पळत असतात. मग अशा लोकांकडून कारण त्या सुद्धा प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे, बरोबर. आणि त्या प्राण्याचा तुमच्या माणसामध्ये जगण्याचा त्याचं ते क्षेत्र आहे का किंवा त्याचं ते एरिया आहे का नाही, तो जंगलात राहणारा प्राणी आहे. आणि मग अशा प्राण्यांना तुम्ही बंदिस्त न ठेवता त्यांना पण त्यांचा एक जगण्याचा अधिकार आहे. त्या ठिकाणी जगवण्यासाठी हे सेंटर काय स्थापन केलेले आहेत. आणि असं भारतातलं पहिलं सेंटर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे? जगातील सर्वात मोठ्या सिंगल साईट सोलार पॉवर प्लांट त्याचं काय नाव आहे? त्याला अल धपरा प्रकल्पाचं उद्घाटन कोणत्या देशाने केलं आहे? हा अल धपरा प्रकल्प जे आहे तो कोणत्या देशात आहे? आणि तो काय जगातील सर्वात मोठा सिंगल साईट सोलार पॉवर प्लांट आहे, प्रकल्प आहे. मग अल धपरा हा जो प्लांट आहे किंवा प्रकल्प आहे तो कोणत्या देशात आहे रे? संयुक्त अरब अमिरातीमध्ये हा प्रकल्प आहे. चला काय याचं बघा, संयुक्त अरब अमिरातने काय केलं? आगामी संयुक्त महाराष्ट्राच्या हवामान बदल परिषदेच्या जी COP 28 कुठं होणार आहे? UAE मध्ये. आधी जगातील सर्वात मोठ्या सिंगल साईट सोलार जो प्रकल्प या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे ती परिषद होण्या अगोदरच त्यांनी उद्घाटन करून टाकले की आम्ही खूप बघा आता एक प्रदूषण कमी करण्यासाठी चांगलं सक्रिय झालो आहोत म्हणून. बघा असोचॅमद्वारे कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला विविधता आणि समावेशातील धोरणासाठी सर्वोत्तम नियोक्ता पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं आहे? कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे किंवा कंपनी आहे? काय रे मित्रांनो? REC लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीला काय केलेलं आहे? असोचॅमद्वारा जो काय चौथ्या विविधता आणि समावेशन उत्कृष्टता पुरस्कार जे आहे तो प्रदान करण्यात आला आहे. आणि याच परिषदेमध्ये काय केलं? विविधता आणि समावेशनातील धोरणासाठी सर्वोत्तम नियोक्ता म्हणून या कंपनीला पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. पुढचा कार्य मित्रांनो, प्रथम खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चा शुभांकर काय होता? काय होता? उज्ज्वला हा त्याचा शुभांकर होता. आता पहिली पॅरा गेम्स होती खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 मध्ये मित्रांनो. याचा लोगो पाहिला शुभांकर आपण. आणि हे जे याचं आयोजन कोण करत असतं? केंद्रीय जे युवा क्रीडा मंत्रालय असतं या परिषदेचं किंवा या खेळांचं आयोजन करत असतं. आणि या शुभांकरचं सुद्धा केंद्रीय जे व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आहेत, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री कोणतं? अनुराग ठाकूर हे मंत्री आहेत आणि यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. आता उज्ज्वला काय ही एक चिमणी आहे, लक्षात असू द्या, तुम्ही ते चित्र वगैरे पाहिलं असेल. पुढचा काय क्वेश्चन आहे? केंद्र सरकारने माहिती अधिकार कायदा 2005 कक्षेतून कोणत्या संस्थेला सूट दिलेली आहे? कोणती संस्था? RBI ला सूट दिली का रे? SEBI ला सूट दिली का? भारतीय निवडणुका सूट दिली का? म्हणजे तुम्ही जर त्यांच्यावर RTI वगैरे टाकला तर तुम्हाला ती माहिती द्यायला लागते का? देतात. फक्त मित्रांनो CERT इन ही जी कंपनी आहे शासनाची, बरोबर, या संस्थेला सूट दिलेली आहे. आता केंद्र सरकारनं काय केलं? इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम जी आहे CERT-IN, या CERT-IN एजन्सीला ही राष्ट्रीय नोडल एजन्सी आहे आणि हॅकिंग किंवा फिशिंग यासारख्या सायबर सुरक्षा धोक्यांना तोंड देण्यासाठी माहिती अधिकार कायदा 2005 जी आहे या कायद्यातनं सूट दिलेली आहे. समजलं? असे आपले डेली क्वेश्चन असतात मित्रांनो, वेळ न दवडता. आणि हे क्वेश्चन तुम्हाला पूर्ण आपल्या ऍपवर सुद्धा उपलब्ध आहे. त्या क्वेश्चनची PDF फाईल सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.